about the workshop of Miss Slippery. 8th सेमी मराठी मीडियम इंग्लिश वर्कशॉप मिस स्लिपरी. आता आपण मिस स्लिपरी या लेसनचा वर्कशॉप बघणार आहोत. लेट्स सी द वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन. टू डिफरंट वर्ड्स आर जॉईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ न्यू मिनिंग. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स. दोन मिनिंगफुल शब्द तयार होऊन किंवा एकत्र येऊन जो तिसरा शब्द बनतो त्याला कंपाऊंड वर्ड्स असं काय केलं जातं म्हटलं जातं. समटाईम्स देअर इज हायफन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स. अशा कंपाऊंड वर्ड्समध्ये कधी कधी काय केलं जातं, हायफनचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल होमवर्क ऑर काइंड हार्टेड. जसं की होमवर्क, होम आणि वर्क हे दोन शब्द एकत्र होऊन होमवर्क तयार झाला. तसंच काइंड हार्टेड, काइंड आणि हार्टेड हे दोन मिनिंगफुल शब्द एकत्र येऊन काइंड हार्टेड हा तिसरा शब्द तयार झालेला आहे. काइंड हार्टेडमध्ये इथे हायफनचा यूज केलेला दिसून येतो. देन पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. असे लेसनमध्ये असणारे कंपाऊंड वर्ड्स काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. फर्स्ट, मी ऑलरेडी ते सर्व इथे राईट केलेले आहेत. वेल प्रिपेअर्ड. देन सेकंड, नोटबुक. थर्ड, नेव्हर एंडिंग. फोर्थ, हाय पिच्ड. फिफ्थ, काइंड हार्टेड. सिक्स, क्लासरूम. सेवन, टीचर्स रूम. नेक्स्ट क्वेश्चन. ॲड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स अपोजिट इन मिनिंग. खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांच्या पुढे तुम्ही काय करायचं आहे, त्यांचा अपोजिट वर्ड लिहत असताना त्याच्या अगोदर प्रिफिक्स लावायचा आहे, म्हणजे अगोदर प्रत्यय लावायचा आहे. अगोदर प्रत्यय लागणाऱ्या शब्दांना आपण प्रिफिक्स असं म्हणत असतो. जसं की ऑबे, डिसऑबे, सिम्पॅथेटिक, अनसिम्पॅथेटिक, ऑनर, डिसऑनर, अफ्रेड, अनअफ्रेड, कंटेंट, डिसकंटेंट. बी, ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स. खाली जे काही शब्द दिलेले आहेत किंवा वर्ड्स दिलेले आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला सफिक्स लावायचा आहे. नंतर प्रत्यय लागणाऱ्या शब्दांना आपण सफिक्स असं म्हणत असतो. जसं की लाफ, लाफिंग, त्याला आपण ING लावला लाफला, तिथे लाफिंग हा शब्द तयार झाला, तो त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म असणार. देन थॉट, थॉटफुल. फॉरगेट, फॉरगेटफुल. केअर, केअरफुल. काउंट, काउंटेबल. फिअर, फिअरफुल. मूव, मूव्हेबल. टीयर, टीयरफुल. पनिश, पनिश. जॉय, जॉयफुल. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. फाइंड वर्ड्स एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मिनिंग टू. स्टोरीमध्ये असणारे असे काही शब्द निवडून काढायचे आहे की जे काही खाली दिलेले शब्द आहे त्यांना त्यांचे मिनिंग काय होतील, मॅच होतील. जसं की व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे इथे ॲन्सर त्याचं काय आहे, स्टोरीमध्ये आलेला शब्द एक्स्ट्रा वॅगंट. देन सेकंड, लॉंगिंग फॉर, ॲन्सर इज इयर्निंग. देन थर्ड, कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल, द ॲन्सर इज वेंट ब्लँक म्हणजे सर्व विसरून जाणे. फोर्थ, कॉन्स्टंट, ॲन्सर इज परपेच्युअल. फिफ्थ, गॅदर ऑल वन्स करेज, द ॲन्सर इज मस्टर करेज. सिक्स, फिल्ड अँड इन्क्रीज्ड इन साईज, द ॲन्सर इज इन्फ्लेट. सेवन, पेनिंग बॅडली, द ॲन्सर इज ब्रुइज्ड. फोर्थ क्वेश्चन. ॲन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दांमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन. द हिस्ट्री टीचर आस्क्ड देम टू मेमोराइज इट व्हॉट. हिस्ट्री टीचरांनी पाठांतर करून यायला लावलेलं होतं, पण कशाचं, म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे व्हॉट. ॲन्सर इज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम. सेकंड, सायलीज न्यू फ्रॉक टोअर हाऊ. सायलीचा नवीन फ्रॉक फाटला पण कसा. ॲन्सर इज व्हेन सायली फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps फ्रॉम द स्कूल स्टेअर्स. थर्ड, सायली हग हिम टाईट हू. द ॲन्सर इज हर यंगर ब्रदर. फोर्थ, सायली वॉज कॉल्ड स्लिपरी वाय. सायलीला स्लिपरी असं म्हणायचे पण का. द ॲन्सर इज बिकॉज ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड बट सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. फिफ्थ, टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम व्हेन. टीचरांनी सायलीला सांगितलं होतं की आम्हाला येऊन भेटायचं आहे, पण मला येऊन भेटायचं आहे पण कधी. द ॲन्सर इज व्हेन सायली केम लेट अँड द टीचर वॉज इन द क्लासरूम. फिफ्थ क्वेश्चन. Divide the class in 2 groups with the help of your teacher
and convert the story into a skit. Each group can take up one part of the story and later combine both the parts. Mention the following in your compilation. Present the skit in your class. आता तुम्ही तुमच्या क्लासचा 2 ग्रुपमध्ये डिवायडेशन करायचं आहे. देन त्यानंतर तुमचे जे काही शिक्षक असतील त्यांच्या मदतीने एक स्टोरीचं स्किट तयार करायचं आहे. प्रत्येक ग्रुपला ते स्किट काय करायचे आहे, त्याच्यामधला एक पार्ट घ्यायचा आहे. नंतर सर्व पार्ट एकत्र काय करायचे आहेत, कंबाईन करायचे आहेत. ते स्किट तयार करत असताना तुम्ही खाली ते स्किट प्रेझेंट करत असताना तुम्ही खालील पॉईंट त्याच्यामध्ये काय करायचे आहेत, ॲड करायचे आहे. जसं की फर्स्ट अ न्यू टायटल, त्याला नवीन टायटल द्यायचं आहे, शीर्षक द्यायचं आहे. देन सीन्स, थर्ड कॅरेक्टर्स, फोर्थ डायलॉग्स, फिफ्थ एंट्री आणि 6 एक्झिट. 6th क्वेश्चन, राईट व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कशा पद्धतीच्या एक्सप्रेशन्स देतो ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे, किंवा त्यांचे एक्सप्रेशन्स कसे असतात ते लिहायचं आहे. देन फर्स्ट, व्हेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट द आन्सर इज मेक्स हिज ब्लड रन कोल्ड. सेकंड, हिबी-जिबीज. सेकंड क्वेश्चन, व्हेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस द आन्सर इज बटरफ्लाईज इन माय स्टमक. सेकंड, बंडल ऑफ नर्व्स. Third, when a person is tense, the answer is under a lot of pressure. Second, stressed out. Next, fourth question. When a person is very happy, the answer is on cloud 9. Second, awesome. Third, happy as a calm. Fifth question. When a person is very confident, answer is will not let you down. Second, why not me? And third, I am damn sure. Sixth question, when a person is very angry, answer is no hard feelings, pissed off, to bite someone's head. 7, when a person is very sad, the answer is lump in the throat. Second, feeling blue, to have the blues. Third, on pins and needles. नेक्स्ट जो काही पार्ट आहे तो लँग्वेज स्टडीवर आधारित आहे. इट इज बेस्ड ऑन दी लँग्वेज स्टडी. फर्स्ट क्वेश्चन, सम वर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न व्हेन देअर टेन्स चेंजेस. दीज वर्ब्स आर कॉल्ड इररेग्युलर वर्ब्स. फिल द फॉर्म्स ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. बघा, काही वर्ब्स असे असतात की त्यांचा जो काही पॅटर्न आहे तो चेंज होत नाही. जरी त्यांचे टेन्स चेंज झाले तरी दोज वर्ब्स आर कॉल्ड बाय इरेग्युलर वर्ब्स. मग आता फिल द फॉर्म्स ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला खालील टेबलमध्ये काय करायचे आहेत, अशा वर्बचे काही फॉर्म काय करायचे आहेत, फिल करायचे आहेत किंवा वर्बचे फॉर्म लिहायचे आहेत. जसे की प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचा तिसरा भूतकाळ, किंवा इथे जे काही रूप दिलेले आहेत, वर्बचे फॉर्म दिलेले आहेत, क्रियापदाचं भूतकाळी तिसरं रूप असं आपण लिहू शकतो. देन जसं की ब्रेक असेल प्रेझेंट टेन्समध्ये तर त्याचा पास्ट टेन्स फॉर्म असेल ब्रोक आणि पास्ट पार्टिसिपल असेल ब्रोकन. त्याच पद्धतीने डू, डीड, डन, गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, सिंग, सॅंग, संग, बाय, बॉट, बॉट, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन, फॉल, फेल, फॉलन, नो, न्यू, नोन, रन, 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 सी, सॉ, सीन, टेक, टूक, टेकन. या पद्धतीने काही वर्ब्स असतात की त्यांचे पास्ट पार्टिसिपल आणि पास्ट टेन्स फॉर्म कसे असतात, काहींचे वेगवेगळे असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन, second question, read the following sentences. First, I was coming down the school stairs. B, teacher has asked us to learn it up. In sentence A, the verb indicates an action that is continuous or in progress at a particular time. इथे ऑप्शन दिलेले आहेत पास्ट, प्रेझेंट और फ्युचर.
The verb is said to be continuous progressive tense. Was coming is an example of past continuous tense. आता आपण जर वरील फर्स्ट जे वाक्य आहे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये वॉज कमिंग हा शब्द आलेला आहे. आपल्याला माहीत आहे की जिथे वॉज यूज केला जातो तो पास्ट टेन्स असतो आणि त्याच्यापुढे कमिंग हा शब्द कमला ING ॲड केलेला आहे म्हणजे ते कंटिन्युअस फॉर्म तिथे तयार होतो. म्हणून हे जे काही एक्झाम्पल आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काय आहे एक्झाम्पल आहे. जसं की त्याचा जो काही स्ट्रक्चर आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ऑक्झिलरी व्हर्ब प्लस मेन व्हर्ब प्लस ING दॅट मीन्स कंटिन्युअस टेन्स. In sentence B, the verb indicates an action that is complete at a particular time, past, present, future. The verb is then said to be in perfect tense. Has, ask is said to be in present perfect tense. Has, have, had plus verb in the past participle form, that means perfect tense. हे जे काही आहे ते स्ट्रक्चर आहे. जसं की एखाद्या टेन्समध्ये हॅज आस्क यूज केलेला आहे. हॅज मीन्स काय आहे तो प्रेझेंटमध्ये यूज केला जातो हॅज हॅव. देन आस्क V3 फॉर्म परफेक्टमध्ये यूज केला जातो. देन म्हणूनच हे जे काही सेंटेन्स आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. थर्ड, फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युजिंग व्हर्ब गिव्ह. आता खाली गिव्ह हे जे काही व्हर्ब दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही टाईप्स ऑफ सेंटेन्स दिलेले आहेत तर तुम्ही पुढील चार्ट काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. जसं की टाईप ऑफ सेंटेन्समध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बचा फॉर्म गिव्ह असतो. तसंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये त्याला ऑक्झिलरी व्हर्ब ॲड केले जातात. ॲम इज आर यूज करून व्हर्बचा फॉर्म जो असतो तो गिव्हिंग असतो. तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅज हॅव प्लस गिव्हन व्हर्बचा जो फॉर्म असतो तो गिव्हन असतो. देन पास्ट सिम्पल पास्ट टेन्समध्ये व्हर्बचा फॉर्म गेव असतो. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज वर प्लस गिव्हन असतो. त्याच पद्धतीने पास्ट परफेक्टमध्ये हॅड गिव्हन यूज केलेला असतो. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये शल विल प्लस गिव्ह. देन फ्युचर कंटिन्युअसमध्ये शल विल प्लस बी प्लस गिव्हिंग अँड फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शल विल प्लस हॅव प्लस गिव्हन अशा पद्धतीने सेंटेन्स स्ट्रक्चर यूज केलं जातं किंवा अशा पद्धतीने व्हर्ब यूज केले जातात. सेकंड, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. खालील जे काही सेंटेन्स आहे ते कंटिन्युअस टेन्समध्ये आहे की परफेक्ट टेन्समध्ये आहे ते तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. पण मी ऑलरेडी इथे आन्सर दिलेले आहेत. फर्स्ट, आय वॉज एंटरिंग द क्लास. द आन्सर इज कंटिन्युअस. सेकंड, द गर्ल्स आर टीझिंग मी. आता इथे आर वापरलेला आहेत आणि टीझिंग म्हणून आर प्रेझेंट टेन्समध्ये यूज केला जातो. देन ING फॉर्म लागलेला आहे म्हणजे हे काय आहे कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल आहेत. द आन्सर इज कंटिन्युअस टेन्स. थर्ड, आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. द आन्सर इज परफेक्ट टेन्स. फोर्थ, never before had anyone lavished love on me. The answer is perfect tense. Fifth, you are going to be responsible for it. The answer is continuous tense. Sixth, according to the teacher, I had dropped the notebook on purpose. The answer is perfect tense. Then fourth question, turn the following sentences into polite request. खाली जे काही सेंटेन्स आहेत त्यांचं रूपांतर पोलाईट रिक्वेस्टमध्ये करायचं आहे किंवा विनंतीमध्ये करायचं आहे नम्र विनंती. फॉर एक्झाम्पल, शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. त्याचा आन्सर कसं असणार वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. त्या पद्धतीने खालील सेंटेन्स सोडवायचे आहे किंवा त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. फर्स्ट, टेक मी टू युअर टीचर. द आन्सर इज वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. सेकंड, tell me something about your school. The answer is would you please tell me something about your school. Then third, give me the details about your extracurricular activities. The answer is could you please give me the details about your extracurricular activities. Then fourth, provide me the information about books in your school library. The answer is
कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट युअर बुक्स इन द स्कूल लायब्ररी. तर बघा, या पद्धतीने आपण जे काही सेंटेन्स आहेत त्यांचे पोलाईट रिक्वेस्टमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि आपला जो काही मिस स्लिपरी या लेसनचा पूर्ण वर्कशॉप काय केलेला आहे आपण इथे बघितलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड. देन थँक यू.